गावाकडच्या दुधापासून लावलेलं दही म्हणजे खरं तर गावरान सुख. कालच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मस्त असं दही लावलं होतं. थंडीचे दिवस असून सुद्धा हे गावाकडचं एकदम ओरिजिनल म्हशीचं दूध असल्यामुळं इतकं अप्रतिम घट्ट दही लागलं होतं ना, बघता क्षणी वाटत होतं की मस्त असं वाटीत घेऊन हे दही खावावं. इथून सुद्धा आम्ही म्हशीचंच दूध घेत असतो, परंतु एवढं छान ते दूध येत नाही. त्याच्यामध्ये बरेच वेळेस गाईचं दूध असतं, त्यामुळे एवढं घट्ट दही लागत नाही. चला, मस्त असं दह्यासोबत आज तुमच्यासोबत ना छान अशी ना ओल्या वाटाण्याचा कुर्मा रेसिपी शेअर करणार आहे. खूप अप्रतिम आणि टेस्टी असा हा ओल्या वाटाण्यांचा कुर्मा होतो आणि वाटाण्याच्या सीझनमध्ये खरंच ही भाजी सगळ्यांनी करायला हवी. मिक्सर जारमध्ये ना मस्त एक कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, मुठभर कोथिंबीर आणि पिकलेला लालबुंद टमाटर याचं वाटण बनवून घेतलं होतं. गॅसवरती कढईमध्ये पोहे खाण्याचे 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मस्त अशी जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. कांदा एक मीडियम साईजचा बारीक कट करून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर लालबुंद असं पिकलेलं एक टमाटर टाकून घेतलं आणि जे काही आपलं मिक्सरमध्ये वाटण बनवलं होतं ना ते टाकून घेतलं. हे वाटण आपल्याला साधारणतः 2 मिनिटं बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. वाटण आपलं 2 मिनिटं छान परततंय तोपर्यंत एका मिक्सर जारमध्ये ना हे कच्चे ओले वाटाणे घेतलेत, ओबडधोबड ना वाटून घेतले. इकडं 2 मिनिटं वाटण आपलं भाजून झालं होतं. त्याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये फिरवलेले वाटाणे होते ना ते टाकून घेतले. 1 मिनिट छान परतून घेतले. मस्त असं त्याच्यातलं टमाटर वगैरे या चमच्याच्या साह्यानं ना मॅश करून घ्यायचं. खूप भारी होतो अशा पद्धतीनं ना वाटाण्याचा कुर्मा केलेला, ओल्या वाटाण्यांचा बरं का. आणि सुक्या मसाल्यांमध्ये ना मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो ना त्याच्या ह्यानं 1 चमचा जिरी पूड, 1 चमचा धनेपूड, किचन किंग मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हिंग पावडर, साठवणीचं काळं तिखट, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर कच्चा गरम मसाला म्हणजे सुक्के पावडर मसाले सगळे घ्यायचे. छान लागते एकदम भाजी. आणि ते 1 मिनिट या वाटणामध्ये परतून घेतले. वाटणामध्ये मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला अख्खा वाटाणा सुद्धा टाकायचे आणि अख्खा वाटाणा टाकल्यानंतर ना मस्त असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं. सगळं साहित्य आपण टोटल टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता 1 मिनिटासाठी हे झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे. म्हणजे जे वाटाणे आपण बारीक केले होते आणि अख्खे टाकलेत ना त्यातला पूर्ण कच्चापणा जायला हवा. यातला कच्चापणा गेला ना तरच आपला हा कुर्मा टेस्टी बनतो. आता आपल्याला याच्यामध्ये ना मस्त असं कोमट पाणी टाकून घ्यायचंय. कुर्मा हा जास्त पातळ नसतो, तो अगदी रसरशीत असा असतो. म्हणून मी इथं ना आपला पाणी पिण्याचा 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि अगदी कंप्लीट 10 मिनिटं ही भाजी बारीक गॅसवरती शिजवून घेतली. आणि तुम्ही समोर बघत असाल इतका अप्रतिम मस्त चवीचा हा ओल्या वाटाण्याचा कुर्मा झाला आहे ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आत्ता जरी बघितलं ना तर अगदी तोंडाला ही भाजी बघून ना पाणी सुटत होतं. टिफिनसाठी तुम्ही ही भाजी आवर्जून करून बघा, खूप मस्त लागते. आणि हॉटेलपेक्षा ना घरी केलेल्या भाज्यात ना कधी पण छानच. काय पडलं आणि फुटलं का नाही बघती, तुला कसं काय आहे ती. कशाला चढलाय रे वरती? कशाला वरती चढलाय? लड्डू काय म्हणते आई? कशाला चढलाय वरती? खाली उतरायला का नाही? उतर खाली. काय कुंडी भिंडी पाडली का नाही बघती तुला. योगो बाय माझी. दिवसभर घरी माझ्या दोन्ही लेकी नसल्या तरी या लड्डूचा मात्र गोंधळ घरात चाललेला असतो. तुम्ही बघितलंच असेल कसा पोटमाळ्यावरती चढून बसला होता. गौराईचं सामान वगैरे डेकोरेशनचं सगळे बॉक्स हलवले होते त्याने. आणि इथं बघा सकाळपासून देवपूजा तुम्हाला दाखवणं झालं नव्हतं म्हणून दाखवली. कारले आणि मला वाटतं गोसावळे का काय भोपळ्या माहित नाही त्याच्या बिया आहेत. ऑलरेडी आपला भोपळ्याचा वेल एक उगवलाय, पण ह्या 5-6 बिया शिल्लक आहेत आणि ह्याला झाले 2 वर्ष आणून आता उगवत नाहीत. तर म्हटलं इथं काल ना झाडातलं सगळं स्वच्छ करून घेतलंय. तर म्हटलं इथं लावून घ्यावा म्हणजे हे तारला असं धरून चढेल. इथं ऑलरेडी आपला कारल्याचा वेल आहे, पण आता जुना झालाय. झाडाला पाणी द्यायचंय, त्याच्या अगोदर बिया लावून घ्याव्यात म्हटलं म्हणजे भिजून लवकर. खुरप्याच्या मदतीनं ना इथं एक छोटीशी अशी चार खांदून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना एक इताच्या अंतरावरती या कारलं, भोपळा, गोसावळं जे काय आहे ना त्याच्या बिया लावून घेणार आहे. खरं तर खूप दिवस झाले त्या बियांना मी सांगितलं तुम्हाला उगवत नाहीत, पण म्हटलं चला एखादा जरी त्यातला बी उगवला तर तेवढी 4 कारली किंवा एखादा भोपळा झाला ना, घरचं झालं ते कितीही केलं तर. आणि ऑर्गॅनिक त्याची टेस्ट वेगळीच राहते. मंडईत आलेला भाजीपाला सुद्धा चांगलाच असतो, पण तो शेतकऱ्यापासून त्या विक्रेत्यापर्यंत येण्यात त्याची आदळ आपट होते. त्यामुळं
ताज्या ज्या झाडाच्या आपण काढलेल्या भाज्यात ना त्या पटकन शिजल्याही जातात आणि खाण्यासाठी टेस्ट सुद्धा त्याची औषध वगैरे फवारलेले नसतात ना, त्यामुळे वेगळीच असते. आणि बघा इथं ना आहोंना मी देशी भेंडीच्या बिया सुद्धा आणायला लावल्या होत्या. तसं तर 10-12 दिवस झालं त्यांनी हे पॅकेट आणून दिले. माझ्याकडे बियांची गेल्या 2 वर्षापूर्वीची बरीच पॅकेट आहेत, उगवत नाहीत, पण भेंडी आणि गवार जी आहे त्याच्या बिया आणायला लावल्या होत्या आणि त्यांनी ह्या देशी भेंडीच्या बिया आणलेत. बघू आता ज्यावेळेस झाडं येतील ना आणि भेंडी लागेल ना, मी त्यावेळेस तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. आणि बघा तुम्ही म्हणाल भेंडीच्या बियांचा असा रंग गुलाबी कसा, तर ते भेंडीच्या बियांना कीड लागू नये किंवा खराब बुरशी वगैरे येऊ नये म्हणून त्यांनी असं काहीतरी केमिकल किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारचा कलर वगैरे लावून ठेवलेला असतो. तर इथं काही साऱ्यांमध्ये मी भेंडीच्या बिया लावलेत आणि आंब्याचं झाड आहे ना त्याच्या बुडापाशी काही ठिकाणी मी गवारीच्या बिया लावलेत. आमच्या घरात ना गवार सगळ्यांना खाण्यासाठी आवडते आणि तुम्हाला माहिती आहे की गवारीचा रेट नेहमी किती जास्ती असतो. मग इथं आता लावून घेतले आणि पाणी जोडण्यासाठी चालले. तर एकदम बघा मावळतीला सूर्य गेलाय, छान असं वातावरण झालंय. म्हटलं सोलरकडे कॉक करावा, झाडांना पाणी द्यायचे. काल मोठी टाकी आपली फुल भरली, मग आत्ता जर चालू केली खालच्या झाडांना सगळ्या पाणी देऊन होईपर्यंत, तर खालच्या झाडांचं पाणी देऊन होईपर्यंत लगेच ती टाकी भरून जाईल म्हणून सोलरकडे फिरवले, कारण सोलरचं पाणी आता कमी होत आलं असेल. चला एवढं चाललं तरी दम लागतोय, जरा व्यायामाची खूप खूप गरज आहे. बघू आता कधी सुरुवात होती त्या व्यायामाला. तसा तर रोज भरपूर व्यायाम होतोय माझा, पण प्रॉपर एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. चला मोटर चालू करू. वरती जाण्या अगोदरच पाईप वगैरे जोडून ठेवलाय आणि कॉक पण फिरवून ठेवलाय. आता बिया लावलेत ना आपण, मग छान भिजल्या ना रात्रभर, चांगल्या भिजून लवकरात लवकर उगवतील. नवीनच पॅकेट आणलेलं होतं, मस्त पाणी आलं बघा थंडगार एकदम आपल्या बोरचं. आता हे भिजल सगळं, भिजलं की उगवलं की दाखवणारच मी तुमच्यासोबत, शेअर करणारच. बिया वगैरे सगळ्या लावून झाल्या आणि मस्त आता म्हटलं 5-6चं टायमिंग आहे आणि झाडं सुद्धा छान थंडगार भिजवून घेऊया, म्हणजे दारात पण थोडासा पाण्याचा सडा मारला संध्याकाळच्याला की मग छान वाटतं वातावरण. आणि तसं तर काही रोज पाण्याचा असा सडा वगैरे मारत नाही, पण जेव्हा कधी आता थंडीच्या दिवसातून मी 3-4 दिवसांनी पाणी देते ना, तेव्हा थोडं सांगण्यात पाणी मारते, त्यामुळे संध्याकाळी एकदम प्रसन्न वाटून जाते. आता जेव्हा कधी ह्या बिया उगवतील ना तेव्हा मी नक्कीच दाखवेन, कारण बिया रुजण्यासाठी आता त्याला पाणी भरपूर असणं गरजेचं आहे. आणि तसं तर या बाजूला मी बऱ्याच वेळेस सांगितले तुम्हाला मुरुम आहे, त्यामुळे लवकर पाणी म्हणजे वाळलं जातं इथलं. आणि इथं समोर जी गुलाबाची कुंडीत झाड आहेत, काही जास्वंदीची रोपं आहेत आपली, तर त्यातली पण माती कशी एकदम मी भुसभुशीत कोकोपीट, शेणखत असं सगळं मिक्स करून पालापाचोळा बनवून जी माती बनवली ना, त्यामुळे पाणी दिलं ना तर कुंडातलं पाणी लवकर सुकून जातं. पण गुलाबाच्या झाडांना ना जास्त पाण्याची गरज पडत नाही, त्यांना अगदी थोडं पाणी दिलं तर चालतं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगायचंय बरं का. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघता सगळं होतं पण लाईक करायचं विसरून जाता, त्यामुळे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही लाईक करत जावा, म्हणजे तुमचा लाईक म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो, एक प्रकारचं मोटिवेशन असतं, जेणेकरून मला कळतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आहेत. आणि लाईक करण्यामुळं इतरांपर्यंत पण व्हिडिओ पोहोचतात. त्याचबरोबर कमेंटच्या शेजारी हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन आलाय, जिथं स्टार दिसतात, काही पॉईंट येतात म्हणजे 300-400, तर थोडंसं कमेंटच्या तिथं स्लाइड केलं की हाईपचा ऑप्शन आहे तो तेही पॉईंट द्या, जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला पण वाटत असेल की माझे व्हिडिओ चांगले आहेत, माहितीपूर्ण आहेत, तर नक्कीच शेअर सुद्धा करत चला. आणि छान असं थंडगार पाणी वाहत होतं. नंतर भेटू छानशा ब्लॉग्स.